नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत अपूर्णांक संख्यांचा भागाकार सोप्या पद्धतीत कसा करायचा आहे. मागल्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक संख्यांचा बेरीज, अपूर्णांक संख्यांचे वजाबाकी हे बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात आपण अपूर्णांक संख्यांचा भागाकार. ठीक आहे. तर अपूर्णांक संख्यांचा भागाकारचा प्रश्न आपण सुरू करूया. ठीक आहे. तर अपूर्णांक संख्यांचा भागाकार करतेवेळी पहिला प्रश्न घेऊ. प्रश्न आहे 5 भागीला 4 भागीला 9 भागीला 8. ठीक आहे. तो भागाकार करतेवेळी मी याच संख्येला 5/4 च्या भागीला 9/8 असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. यालाच मी असं सुद्धा लिहू शकतो. पण आपल्याला सोपं कसं होईल, जर सोप्या पद्धतीमध्ये जर आपल्याला गणित शिकायचं आहे अपूर्णांक संख्यांचा भागाकार, तर ही 5/4 जशीच्या तशी मी काय करतो, हे भागाकाराचं चिन्ह आहे ना, या भागाकाराच्या चिन्हाला मी गुणाकाराच्या चिन्हामध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. मी काय केलं, इथे भागाकार होतं, इथं काय घेतलं मी, गुणाकार. बरं, मग जर चिन्ह जर मी बदलवलं तर याचा अर्थ येणार पुढली या चिन्हाच्या नंतरच्या संख्येमध्ये काहीतरी इफेक्ट होईल. जर मी चिन्ह जर बदलवला तर आपल्याला या संख्या सुद्धा काय करावं लागेल, बदलावं लागेल. जर इथं 9/8 आहे तर मी काय करतो, 8/9 लिहितो. या संख्यांची काय केली, मी पलटी केली. म्हणजे चिन्ह जर बदलवलं तर समोरच्या संख्यांची फक्त भागाकारामध्ये, जर भागाकाराला मी गुणाकार लिहिलं आणि समोरच्या संख्यांची काय केली, पलटी केली. 9/8 होते तर 8/9 लिहिली. आता काय होते, आपण आता काय मिळालं आपल्याला, 5/4 गुणिला 8/9. गुणाकारामध्ये लक्षात ठेवायचं, आपण बेरीज आणि वजाबाकी, अपूर्णांकांचे बेरीज आणि वजाबाकी मध्ये काय करत होतो की याचा छेद सारखा असेल तर एकदाच लिहित होतो आणि त्याचा अंशांचा बेरीज असेल तर बेरीज किंवा वजाबाकी करत होतो. त्याचप्रमाणे वजाबाकी सुद्धा छेद सारखा असेल तर करायचं, नाही तर मग छेद सारखा करून आपण सॉल्व्ह करत होतो. पण गुणाकार करते वेळी काय छेदाचा काही संबंध असते काय, नाही. गुणाकार करते वेळी आपला ह्या अंशाचा अंशासोबत गुणाकार असते आणि छेदाचा छेदासोबत गुणाकार असते. ठीक आहे. वाटल्यास गुणाकारामध्ये मी काय करू शकतो, हे 5 ह्या 4च्या डिवाइड मध्ये, म्हणजे याला कट करू शकतो. या 4ला 5ला पण कापू शकतो. या 4ला मी 8ला पण कापू शकतो आणि या 9ला मी 8ला सुद्धा कापू शकतो आणि 5ला, म्हणजे हे एकमेकाच्या काय असते, हे एकमेकाच्या आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे. समजा जर मी डिवाइड केलं तर ह्या 4चा 8 मध्ये भाग जाते. तर मी आधी सोपं करून घेईल. 4चा जर 8 मध्ये भाग तोडला तर काय होईल, 4 एके 4 आणि 4 दुने 8. ठीक आहे. इथे काय राहिलं मग, 5/1 गुणिला इथे काय मिळालं आपल्याला, 2/9. ठीक आहे. आता आहे का, आता काटपीट करू शकतो का आपण, नाही काटपीट करू शकत. मग अशा वेळी काय करायचं, अंशातला अंशात आणि छेदातला छेदामध्ये गुणाकार करायचा. तर 5 गुणिला 2 म्हणजे 5 दुने 10 अपॉन आणि 9 एक 9. आता 10 आणि 9 मध्ये भाग जाते का, नाही जात. मग हे काय झालं आपलं आन्सर, 10/9 हे काय झालं आपलं आन्सर. तसंच समोरचा प्रश्न, इथे 12 आहे आणि इथे 24 आहे. आपल्याला छेद सारखा करायची गरजच नाही, कारण आपण करून का राहिलो आहे, अपूर्णांक संख्यांचा भागाकार. मग अपूर्णांक संख्याचा भागाकार जर करायचा आहे तर हे 11 अपॉन पहिली संख्या जशीची तशी लिहायची, 11/12. हे भागाकाराचं चिन्ह आहे, मी काय करतो याला गुणाकारामध्ये लिहितो. आणि 7 भागीला जे 24 आहे, म्हणजे 7/24 आहे, या संख्येची काय करतो मी, पलटी करतो. म्हणजे या संख्येची जर पलटी केली तर काय होईल, 24
छेदामध्ये होते हे अंशामध्ये जाईल आणि 7 हे अंशामध्ये होते हे कशामध्ये येईल, छेदामध्ये येईल. ठीक आहे. आता काय करू शकतो मी, एकामेकाला काटपीट करू शकतो. 12चा 24 मध्ये भाग जाते, तर 12चा भाग तोडला, 12 एके 12 आणि 12 दुने 24. ठीक आहे. काय मिळालं आपल्याला आता, 11/1 गुणिला 2/7. ठीक आहे. आता भाग तुटते का, नाही तुटत. मग काय करायचं अशा वेळी, अंशातला अंशामध्ये गुणाकार आणि छेदातला छेदामध्ये गुणाकार. अंशातला अंशात जर केला तर काय, 11 दुने 22 आणि 7 एक छेदातला छेदात म्हणजे 7 एके 7. आता यामध्ये भाग जाते का, नाही जात. मग 22/7 हे काय झालं, आपलं आन्सर झालं. ठीक आहे, समजलं. आता पाहू आपण पुढला प्रश्न. पुढला प्रश्न घेऊ आपण. 6/7 डिवायडेड भागीला 12/28. ठीक आहे. प्रश्न काय आहे, 6/7 भागीला 12/28. ठीक आहे. हा सुद्धा तसाच करायचा आपल्याला. प्रश्न 6/7 हे जसेचे तसे लिहिले. भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून या भागाकाराच्या चिन्हाला काय केलं मी, गुणाकारामध्ये रूपांतर केलं. मग गुणाकारामध्ये जर रूपांतर केला तर येणाऱ्या समोरच्या संख्यांची काय होईल, पलटी होईल. म्हणजे जे 12/28 आहे त्याची पलटी काय होईल, 28/12. ठीक आहे. आता ह्या एकमेकांमध्ये मी भाग तोडू शकतो. तुम्ही म्हणाल कसा, ह्या 7चा 28 मध्ये भाग जाते, कारण हे याच्या भागीला असते, हे याच्या सुद्धा भागीला असते. तसेच हे याच्या सुद्धा भागीला असते, हे याच्या सुद्धा भागीला असते. प्रत्येक गुणाकारामध्ये प्रत्येक संख्या ही एकमेकाला कट करू शकते. फक्त अंश अंशाला कट नाही करू शकत आणि छेद छेदाला कट नाही करू शकत. बाकी वरचे अंश आणि छेद एकमेकाला कट करू शकते. ठीक आहे. तर 7चा जर मी 28 मध्ये भाग तोडला तर 7 एके 7 आणि 7 चोक 28. तसाच मी 6चा जर 12 मध्ये भाग तोडला तर किती होईल, 6 एके 6 आणि 6 दुने 12. म्हणजे किती मिळालं, हे 4 एके 4 आणि 2 एक 2. अजून 4 आणि 2 चा भाग जाते, म्हणून मी काय करत, बे एक बे आणि बे दुने 4 म्हणजे 2/1. हे काय झालं, आपलं आन्सर. ठीक आहे, समजलं. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न आहे 16/8 भागीला 16/8 भागीला 34/17. ठीक आहे. प्रश्न आहे 16/8 भागीला 34/17. हे 16/8 जसेच्या तसे. भागीलाचं चिन्ह आहे, मी काय करतो, गुणीला लिहितो आणि 34/17 जे आहे, मी याच्या संख्येची काय करतो, पलटी करतो. म्हणजेच काय होईल, 17/34. ठीक आहे. आता मी काटपीट करू शकतो. काटपीट कसं होईल, 17चा 34 मध्ये भाग जाते, 17 एके 17 आणि 17 दुने 34. ठीक आहे. तसंच 8चा 16 मध्ये सुद्धा भाग जाते, 8 एके 8 आणि 8 दुने 16. आता काय मिळेल आपल्याला, बे एक बे आणि बे एक बे. खालती सुद्धा 2 मिळाले आणि वरती सुद्धा मिळाले. तर 2 न 2 ला जर भागलं तर किती, बे एक बे. म्हणजे एक काय झालं, आपलं आन्सर झालं. ठीक आहे. आता पाहू आपण पुढला प्रश्न.
पुढला प्रश्न आहे 3/4 भागीला 8/9 भागीला 7/5. ठीक आहे. प्रश्न आहे 3/4 भागीला 8/9 भागीला 7/5. ठीक आहे. इथे दोन संख्या असो, तीन संख्या असो या चार संख्या असो, अपूर्णांक संख्यांचा भागाकार करते वेळी लक्षात हेच ठेवायचं की भागाकार असो तर भागाकार जर असला तर याला सरळ गुणाकारामध्ये काय करायचं, रूपांतर करून घ्यायचं. जर मी गुणाकारामध्ये जर रूपांतर केलं तर किती येईल, 3/4 या भागीला आहे, इथे काय करतो मी गुणीला, मग समोरच्या संख्येची काय होईल पलटी होईल. 8/9 आहे, इथे किती होईल 9/8. इथे सुद्धा भागीला आहे, इथे सुद्धा काय करतो मी गुणीला, आणि 7/5 ला काय करतो 5/7 झालं. आता काय करू शकतो आपण, काटपीट, जिथं भाग तुटत असेल तिथं भाग तोडायचा, नसेल तुटत तर मग अंशातला अंशात गुणाकार करायचा, आणि छेदातला छेदामध्ये गुणाकार करायचा. इथे 4 आहे, इथं 8 आहे. आता 4 दुनी 8 नाही करायचं, कारण अंशातला अंश गुणाकारामध्ये अंशातला अंशात आणि छेदातला छेदात काटू शकत नाही. अंशातला अंशात गुणाकारच होईल आणि छेदातल्या छेदामध्ये गुणाकारच होईल. तुम्ही जर याला काटण्याचा काटाकाटीचा प्रयत्न केला तर तुमचं उत्तर चुकलं. म्हणून जर अंश आणि छेदात जर भाग तुटत असेल तरच तोडायचा, अन्यथा नाही तुटत, म्हणजे नाही तोडायचा. आता इथे काय राहिलं, कुठेच भाग जात नाही. आता काय राहिलं, मग अंशांचा काय करायचा, गुणाकार करायचा. इथे काय होईल 5×9 45, आणि 45 गुणीला जर 3 केले तर किती येते 135. 45 गुणीला 3 जर केले तर 135 ना. 3×5 15, 5 हातचाला 1, 3 चोक 12, 12 आणि 1 13, आले 135. ठीक आहे. तसंच इकडे इथे किती येईल 8 चोक 32, 8 चोक 32 आणि 32 गुणीला 7, 8 चोक 32 आणि 32 गुणीला 7 म्हणजे 7 दुने 14, हातचाला 1, 7 त्रिक 21, 21 ने 1 22 म्हणजे 224. हे काय झालं आपलं आन्सर झालं. यामध्ये भाग तुटत असेल तर तोडाचा, अन्यथा नाही तोडायचा. इथे 2चा भाग जाते पण यामध्ये जाते का, नाही जात. यामध्ये 3चा जाते का, याच्यात 3चा जाते पण याच्यामध्ये 3चा जाते का, नाही जात. मग भाग नाही तुटत तर मग नाही तोडायचा. ठीक आहे. पुढला प्रश्न बघू आता. पुढला प्रश्न आहे 121/26 भागीला 11/13 भागीला 57/19. ठीक आहे. प्रश्न आहे तर याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर तेच भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये रूपांतर. लक्षात ठेवा, अपूर्णांक संख्यांचा भागाकार जेव्हा जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा हे चिन्ह जेव्हा जेव्हा दोन संख्यांच्या मधोमध मिळेल तर प्रश्न सॉल्व करते वेळी या चिन्हाला सरळ आपल्या गुणाकारामध्ये रूपांतर करायचा आणि समोरच्या संख्यांची पलटी करायची. कोणता पण प्रश्न असो. तर हे भागाकार करण्याची काय आहे ट्रिक आहे. तर आपण प्रश्न पाहू. 121/26 इथे काय भागाकार, मी काय करतो गुणाकार, मग समोरच्या संख्येची काय होईल पलटी होईल. 11/13 आहे, इथे किती होईल मग 13/13.
11. इथे सुद्धा भागाकार आहे, मी काय करतो गुणाकार. 57/19 आहे, इथे काय होईल मग 19/57. ठीक आहे. आता आपण एकामेकामध्ये जर भाग तुटत असेल तर भाग तोडू शकतो. ठीक आहे. भाग कसा तोडायचा आहे, तर या 13चा 26 मध्ये भाग जाते, म्हणजे 13 एके 13 आणि 13 दुने 26. अजून कोणत्या संख्येमध्ये भाग जाते, 11 एके 11, 11 एके 11, एक उरला आणि एक चिटकला, 11 एके 11, कारण 11चा 121 वर्ग आहे ना, 121 मध्ये 11चा भाग तोडू शकतो. 11 11 जर केले, 11 गुणिले 11 तर 121. तसंच 19/57 येते का, तर हो, 19 एके 19, 19 त्रिक 57. आता काय मिळालं आपल्याला, वरती इथे किती मिळाले होते अंशामध्ये 11, गुणिला इथे किती मिळाले आपल्याला 1, गुणिला इथे किती मिळाले आपल्याला 1, अपॉन इथे किती मिळालं आपल्याला छेदामध्ये 2, गुणिला इथे किती मिळालं आपल्याला 1, गुणिला इथे किती मिळाला 3. आता भाग जाते का, तर नाही जात. मग 11 एके 11, 11 एके 11 आणि बे एक बे आणि बे त्रिक 6, जे 11/6 हे काय झालं आपलं आन्सर झालं. कारण 11 मध्ये 6चा भाग जाते का, नाही जात, आणि 6 मध्ये पण 11चा भाग नाही जात. मग हे काय झालं आपलं आन्सर. आता पाहू आपण पुढचा प्रश्न. क्लिअर आहे. पुढला प्रश्न पाहू आपण. तर आपण प्रश्न पाहणारा 1.5/25 भागीला 60/3.5. ठीक आहे. याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर पॉइंट नंतर एक घर आहे, तर आधी 1 0 यावर दिला, पॉइंट नंतर एक घर आहे, तर खाली 1 0 दिला, पॉइंट कॅन्सल झाला. इथे 3.5 आहे, पॉइंट नंतर एक घर आहे, तर वरती 1 0 दिला, पॉइंट कॅन्सल झाला. म्हणजेच 15/250. इथं भागीला आहे, मी काय करतो गुणीला लिहितो, आणि 600/35 ला काय करतो पलटी करतो. पलटी केल्यानंतर किती येईल 35/600. ठीक आहे. आता याला करायचं आहे कट. याला कट कसं करता येईल, तर 5चा याच्यामध्ये कुठे पण भाग तोडू शकतो आपण. ठीक आहे. आता 5चा जर यामध्ये भाग तोडला तर किती झाले, 5 7 35, आणि 60 मध्ये जर भाग तोडला तर किती येते 12, म्हणजे जे 5 एके 5, 6 मधून 5 गेले, 1 वाचला, ह्या 0 याला चिटकला, म्हणजे 5 किती झाले इथे 10, 5 दुने 10, आणि ह्या 0 जसाचा तसा. ठीक आहे. आता इथे 5चा भाग जाते, 5 त्रिक 15 आणि 5 5 25, ह्या 0 जसाचा तसा. आता काय मिळालं आपल्याला, इथे 3 गुणीला 7 अपॉन 50 गुणीला 120. ठीक आहे. यालाच आपण काय करू शकतो, आता या 3चा या 120 मध्ये भाग जाते, 12 मध्ये जाते ना, मग 3 एके 3 आणि 3 चोक 12, या 0 जसाचा तसा. आता काय मिळालं आपल्याला 7, 7 एक 7 अपॉन इथे काय राहिलं मग 50 गुणीला 40. किती राहिले इथं 50 गुणीला 40, म्हणजेच हे 7 जसेचे तसे, आणि 50 गुणीला जर 40 केलं, 50 गुणीला 40 करते वेळी पहा, इकडे लक्ष द्या, 50 गुणीला 40 करते वेळी भरपूर पोरं असे सुद्धा असेल का, मग 0 न 0ला मग 5 ला गुणल, मग 1 0 एक घर सोडेल, मग 4 न 0ला अजून घर, मग 4 25 असं करायचं. असं करायचं नाही पेपरामध्ये. आपल्याला माहित आहे ना 0, बरं कोणत्याही संख्येले 10 न 100 न
या हजारानं समजा जर हे 16 आहे, 16ला जर मी 10 न गुणलं तर 16 160 म्हणत जाईल का? नाही म्हणत जाईल. एकावर किती शून्य आहे? गुणाकार करते वेळी एकावर एक शून्य आहे तर मी 60 हे 16वर एक शून्य लावून देईल, 160 झाले. 2 शून्य असते तर 2 शून्य, 3 असते तर 3 शून्य. गुणाकार करते वेळी एकावर जेवढे शून्य आहे तेवढे शून्य त्या संख्येवर देऊन द्यायचे. ठीक आहे. आणि भागाकार करते वेळी एकावर जेवढे शून्य आहे तेवढे शून्य म्हणजे तेवढे घर सोडून पॉइंट देऊन द्यायचं. ठीक आहे. आता इथे काय करेल मी, हे 2 शून्य तर आहे ऑलरेडी शून्य ते, मग मी काय करेल फक्त 5 आणि गुणीला 4 करेल. मग 5 चोक 20 आणि ह्या 01 आणि ह्या 01 म्हणजे 2 शून्य देऊन देईल. म्हणजे आन्सर काय झाला आपला 7/2000. ठीक आहे. क्लिअर आहे. आता पाहू आपण समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न घेऊ आपण. 7.5 अपॉन 3.6 3.60 गुणीला भागीला 63 अपॉन 2.1. ठीक आहे. प्रश्न आहे 7.5 अपॉन 3.60 भागीला 63 अपॉन 2.1. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं. मी काय करत, पॉइंट नंतर इथं किती घर आहे? एक घर आहे. पॉइंट नंतर इथं किती घर आहे? 2 घर आहे. मग इथं जर 2 घर आहे तर इथं सुद्धा 2 घर पाहिजे. म्हणजे सारखे सारखे करल आपण तेव्हाच पॉइंट कट होईल. मग इथं जर 2 घर आहे तर मी इथं एक शून्य दिला म्हणजे इथं किती झालं? 7.50 आणि इथं 3.60 झाले. 2 घर पॉइंट नंतर 2 घर पॉइंट नंतर 2 घर. पॉइंट काय झाला? कॅन्सल. इथं 2.1 पॉइंट नंतर किती घर आहे? एक घर आहे. मग वरती काय होईल? 63 वर एक शून्य जर लावला तर काय झाला? पॉइंट काय झाला? कॅन्सल झाला. आता काय होईल? या शून्य आणि शून्य काटू शकतो. ठीक आहे. वरती किती राहिले? 75 अपॉन 36 भागीला आहे. मी काय करतो? गुणीला आणि या संख्येची काय करल? पलटी जर केली तर किती होईल? हे 21 खालते होते ते वरती गेले आणि 630 काय आले? खालते छेदामध्ये आहे. ठीक आहे. आता भाग तोडू शकतो का आपण? हा, कोणत्या संख्येचा भाग तोडू शकतो अजून? तर यामध्ये 7चा भाग जाते किंवा 21चा पण जाते. मी सध्या 7चा भाग तोडतो. 7 त्रिक 21 आणि 7 9 63. ठीक आहे. 7 त्रिक 21 आणि 7 9 63 कारण 7चा या दोन्ही संख्येमध्ये भाग जाते. तसंच आता अजून लिहितो, लॉंग मेथड करतो. 75 अपॉन 36 गुणीला 3 अपॉन 90. या 3चा या 90 मध्ये पण भाग जाते. तर मी काय करत? 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. मी काय फक्त 9 ला भागितलं मी. 3 त्रिके 9 आणि या शून्य जसाचा तसा देऊन दिला. ठीक आहे. यामध्ये सुद्धा 3चा भाग जाते. 3चा भाग कसा? 3ची कसोटी काय आहे? प्रत्येक अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती काय आहे? 3ची कसोटी. हे 7 आणि 5 किती होते? 12. 12 मध्ये 3चा भाग जाते. 6 आणि 3 9. 9 मध्ये 3चा भाग जाते. मग 3चा काय जाईल? याच्यामध्ये पूर्ण भाग जाईल. हे 3 दुने 6. 7 मधून 6 गेले, 1 वाचला. हे 5 याला चिटकले, किती झाले? 15 आणि 3 5 15 अपॉन 36 ला जर भागलं तर 3 एक 3 आणि 3 दुने 6 म्हणजे किती मिळालं आपल्याला? 25/12 गुणीला 1/30. ठीक आहे. 25/12 गुणीला 1/30. याला अजून 5चा भाग तोडू शकतो आपण. 25 मध्ये आणि 30 मध्ये भाग जाते ना 5चा. मग 5 5 25 आणि 5 सख 30
आता वाचला का काही आपल्याला भाग जाते का? नाही जात. मग वरचा तर वरचा 5 एके 5 अपॉन आणि 12 सख 72. अंशातला अंशात जेव्हा भाग नाही जात अंशातला अंशात आणि छेदातला छेदात 5 एके 5 आणि 12 सख 72. ठीक आहे, झाला आपला आन्सर. क्लिअर आहे? समजलं? आता पाहू आपण नेक्स्ट प्रश्न. पुढला प्रश्न पाहू. पुढला प्रश्न आहे पुढला प्रश्न आहे 42 अपॉन 6 भागीला 14 अपॉन 84 भागीला 52 अपॉन 13. प्रश्न आहे 42 अपॉन 6 भागीला 14 अपॉन 84 भागीला 52 अपॉन 13. ठीक आहे, आपल्याला प्रश्न सॉल्व करायचा आहे. आता काय करेल मी, 42 अपॉन 6 जसेचे तसे 6 जसेचे तसे भागीला आहे, मी काय करतो गुणीला, आणि इथे काय होईल संख्येची पलटी. इथे किती होईल 84 आणि इथे किती होईल 14. इथे भागीला आहे, इथे सुद्धा गुणीला वर. या संख्येची पलटी जर केली तर किती होईल 13 अपॉन 52. ठीक आहे, आता याला काय करायचं आपल्याला, काटाकाटी करायची आहे. तर या 6चा 42 मध्ये भाग जाते, तर 6 एके 6 आणि 6 साती 42. तसंच 14चा 84 मध्ये भाग जाते का, 14 एके 14 14 पाचे 70 आणि 14 सख 84. तसंच 13 आणि 52 भाग जाते काय, तर 13 एके 13 आणि 13 चोक 52. आता काय मिळेल आपल्याला वरती 7 गुणीला 6 गुणीला 1. छेदामध्ये किती मिळाले 1 गुणीला 1 गुणीला 4. ठीक आहे, याला आता काय म्हणतात 7 सख 42. यामध्ये सुद्धा अजून भाग तोडू शकतो आपण. ठीक आहे, हे 1 1 तर कटलाच, 2 दुने 4 दोनचा भाग जाते ना, आणि 2 त्रिक 6. आता काय वाचलं तर 7 त्रिक 21 आणि 2 एक 2 म्हणजे 21 अपॉन 7. 21 अपॉन 7 हे सॉरी 21 अपॉन 2 हे काय झालं आपलं आन्सर. म्हणजे त्याला काय लिहू शकतो, जर पॉइंट मध्ये जर विचारलं तर काय लिहू शकतो आपण, 21 चे 2 न भाग तोडणं म्हणजे त्या संख्येचा अर्ध करणं, म्हणजेच 10.5. हे सुद्धा आन्सर आहे, हे सुद्धा आन्सर आहे. कारण 2 एक 2 1 मध्ये 2चा भाग जात नाही म्हणून 0 दिला. इथे काय झाले मग 1 0 दिल्यानंतर 10 2 पंचे 10. क्लिअर आहे? समोरचा प्रश्न करू. समोरचा प्रश्न पाहू आपण. 3 भागीला 5 2 3 भागीला 5 भागीला 2 भागीला 9 भागीला 4 भागीला 13 भागीला 4 भागीला 9 अपॉन 5 भागिले. ठीक आहे, प्रश्न आहे 3 अपॉन 5 भागीला 2 अपॉन 9 भागीला
4/13 भागीला 9/5 या किती संख्याचा आहे? 1 2 3 4 संख्यांचा काय आहे? भागाकार आहे. तर भागाकार सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. तर 3/5 हे जसेच्या तसे, हे भागिल्याचं चिन्ह आहे, मी काय करतो इथं गुणीला लिहितो. 2/9 आहे, याची जर पलटी केली तर पलटी केल्यानंतर काय होईल? 9/2 भागीला, इथे भागीला आहे, इथं सुद्धा गुणीला केला. 4 आणि 13 ची पलटी केली तर 13/4 आले. इथे सुद्धा भागीलाचा गुणीला केला आणि समोरच्या संख्येची पलटी केली, 5/9 आले. आता आपण काटपीट करू शकतो. ही 9 आणि 9 काटले, 5 आणि 5 कटले. आता कटते काय? नाही. मग राहिलं काय आहे? 3 गुणीला 13/2 गुणीला 4. आता काय झालं? 13 त्रिके 39 आणि 4 दुने 8. आता भाग जाते का? नाही जात. हे काय झालं मग आपलं आन्सर. आणि याला जर फ्रॅक्शन मध्ये म्हणजे तुटल्या संख्येमध्ये ज्याला म्हणतो आपण, जर लिहायचं झाल्यास याला काय लिहू शकतो आपण? कोणती पण संख्याला जर तुटले झाले तर याला लिहायचं असं की 39 भागीला किती आहे? 8. तर याला जर सॉल्व्ह केलं तर किती होईल? 8 चोक 32. 8 चोक 32. आता 39 मधून 32 गेले, किती राहिले? 7. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? भागाकार किती याला? 4. बाकी किती राहिले? 7. आणि भागात कोणत्या संख्येने होतो आपण? 8. म्हणजे 4 ला 7/8 म्हणजेच काय होते? 39/8. 8 चोक 32. 32 आणि 7 39/8. क्लिअर आहे? समजलं? प्रश्न घेऊ. समोरचा प्रश्न आहे 7 भागीला 7/21 भागीला 18/36 भागीला 17/51. ठीक आहे. प्रश्न आहे 7/21 भागीला 18/36 भागीला 17/51. याला सॉल्व्ह जर केला तर किती होईल? 7/21 भागीलाचं चिन्ह आहे, इथे गुणीला घेतलं, संख्यांची पलटी केली, किती होईल? 36/18. भागीलाचं चिन्ह आहे, परत गुणीला केला, समोरच्या संख्येची काय केली? पलटी. 51. हे 17/51 आहे तर 51/17. जर याला कट केलं तर काय होईल? 17चा भाग 51 मध्ये जाते, 17 एके 17, 17 त्रिक 51. तसंच 18चा भाग 36 मध्ये जाते, 18 एके 18 आणि 18 दुने 36. तसंच 7चा 21 मध्ये भाग जाते, 7 एके 7 आणि 7 त्रिक 21. ठीक. काय वाचलं आपल्या जवळ आता? इथे 1 गुणीला 2 गुणीला 3 अपॉन 3 गुणीला 1 गुणीला 1 बरोबर 2 1 2 आणि 2 त्रिक